नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 5 आकृतिबंध व्यवसाय। खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षर समूहासारखा तो आकृतिबंध आहे ते शोधा व तो पर्याय क्रमांक छायांकित करा। प्रश्न पहिला, स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ, स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ, स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ, स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ, स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ। मित्रांनो, हा प्रश्न जर वाचला तर या ठिकाणी प्रत्येक भाग वेगळा आहे। एक नंबरला आहे स्टार, त्यानंतर आहे वर्तुळ, नंतर भरलेला वर्तुळ। मग आपण आता पर्यायामध्ये जर बघितलं ए ए ए बी, ए ए ए बी, मित्रांनो हे उत्तर येणार नाही। ए ए बी हे उत्तर सुद्धा येणार नाही। त्यानंतर ए बी सी, मित्रांनो हा आकृतिबंध येईल, कारण की ए वेगळा आहे, बी वेगळा आहे, सी, ए बी सी म्हणजे प्रत्येक भाग वेगळा आहे। ए बी सी म्हणून आपलं उत्तर असेल, कारण की ए बी सी नंतर पुन्हा ए बी सीच येतो, नंतर पुन्हा ए बी सीच येणार, म्हणजे स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ पुन्हा स्टार वर्तुळ भरलेला वर्तुळ, त्या पद्धतीनं ए बी सी म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 2, मित्रांनो वर दोन या ठिकाणी ॲरो आहेत, वर दोन तोंड असलेले ॲरो, त्यानंतर एक खाली ॲरो, दोन वर ॲरो, एक खाली, दोन वर, एक खाली, या पद्धतीने मित्रांनो हा आकृतिबंध आहे। मग उत्तरामध्ये आपण बघूयात ए ए ए बी। मित्रांनो 3 वेळेस ए आहे आणि नंतर बी आहे, हे उत्तर येणार नाही। त्यानंतर ए ए बी, मित्रांनो हे उत्तर असेल बघा। 2 वेळेस ए म्हणजे या ठिकाणी अप ॲरो आणि त्यानंतर आहे बी म्हणजे डाऊन ॲरो, पुन्हा ए ए बी, ए म्हणजे अप ॲरो आणि खाली या ठिकाणी जो ॲरो आहे त्याला बी म्हणजे डाऊन ॲरो। या पद्धतीने मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 3, घोडा वाघ हत्ती सिंह, घोडा वाघ हत्ती सिंह, घोडा वाघ हत्ती सिंह। मित्रांनो या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं आणि आता आपण पर्यायांकडे जर गेलो तर ए ए ए बी, मित्रांनो 3 वेळेस कोणताही प्राणी आलेला नाही, म्हणजे एकानंतर लगेच दुसरा प्राणी, नंतर लगेच तिसरा आणि नंतर चौथा, या क्रमाने प्राणी त्या ठिकाणी येतात। ए ए बी, मित्रांनो हे उत्तर सुद्धा येणार नाही। ए बी सी प्राणी एकूण 4 दिलेले आहेत, ए बी सी डी म्हणजे ए बी सी डी नंतर पुन्हा ए बी सी डीच येते, म्हणजे घोडा वाघ हत्ती आणि सिंह यांच्या क्रमानंतर पुन्हा हेच क्रमाने येतात, म्हणजे ए बी सी डी हा आकृतिबंध मित्रांनो या ठिकाणी असेल, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 4, स्टार 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 चौकोन, स्टार 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 चौकोन, स्टार 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 चौकोन, स्टार 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 चौकोन। विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे ए ए ए बी, मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा 3 वेळेस स्टार म्हणजे 3 स्टार सारखे आहेत, त्यानंतर या ठिकाणी 3 वेळेस ए आहेत, ए ए ए आणि चौकट या ठिकाणी आपल्याला चौकोन दिला, चौकोन म्हणजे मग बी, म्हणजे सुरुवातीला येतात 3 आकृत्या सारख्या, नंतर एक आकृती वेगळी, मग त्याच पद्धतीनं आकृतिबंधामध्ये मित्रांनो बघितलं तर 3 इंग्रजी लेटर सारखे येतात, नंतर एक वेगळं येतं ए ए ए बी, म्हणून विद्यार्थी मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 5, सायकल बस कार, सायकल बस कार, सायकल बस कार। मित्रांनो 3 आहेत या ठिकाणी वेगवेगळी वाहनं, त्यानंतर पुन्हा तेच येतात, म्हणजे ए ए ए बी, मित्रांनो हे उत्तर चूक आहे। ए ए बी हे उत्तर सुद्धा चूक आहे। ए बी सी, मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे। प्रत्येक या ठिकाणी वाहन वेगळं आहे, प्रत्येक अंक वेगळा, प्रत्येक अक्षर या ठिकाणी वेगळं आहे। ए बी सी म्हणजे ए नंतर बी येतो, बी नंतर सी, पुन्हा नंतर ए बी सी, या क्रमाने मित्रांनो हा आकृतिबंध आहे, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए बी सी, सायकल बस कार, सायकल बस कार। प्रश्न नंबर 6, खालील प्रश्नात दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा। विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवातीला आपण उभ्या रेषा जर बघितल्या तर या ठिकाणी उभ्या रेषा
या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 म्हणजे उभ्या रेषा 2 झाल्या. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये उभ्या 2 रेषा, चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा उभ्या 2 रेषा. नंतर 5व्या आकृतीमध्ये मित्रांनो उभ्या आहेत 3 रेषा. मग 6व्या आकृतीमध्ये सुद्धा या ठिकाणी उभ्या 3 रेषा यायला पाहिजे, 1 2 3, कारण की त्यापुढे उभ्या आहेत 4 रेषा आणि त्यानंतरच्या आकृतीमध्ये पुन्हा उभ्या 4 रेषा आहेत. म्हणजे बघा 1 1 रेषा, या ठिकाणी उभ्या 2 2 रेषा, उभ्या 3 3 रेषा आणि उभ्या 4 4 रेषा. मग आता आडव्या रेषा जर बघितल्या तर पहिल्या आकृतीमध्ये एकही आडवी रेषा नाही आहे. नंतर पुढच्या 2 आकृतीमध्ये आडव्या 1 1 रेषा, नंतरच्या 2 आकृतीमध्ये आडव्या 2 2 रेषा. नंतर मित्रांनो बघा पुढच्या 2 आकृत्यामध्ये आडव्या 3 3 रेषा यायला पाहिजे, म्हणजे 1 2 आणि 3. या पद्धतीनं मित्रांनो आडव्या 3 रेषा, या ठिकाणी सुद्धा आडव्या 3 रेषा. नंतर या ठिकाणी आडव्या 4 रेषा आहेत. त्या पुढच्या आकृतीमध्ये आडव्या आणखीन 4 रेषा असतील, म्हणजे उभ्या 3 रेषा आणि आडव्या 3 रेषा आलेल्या आहेत. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7, 14 19 25 32 40 प्रश्नचिन्ह 59 70. मित्रांनो या क्रमाने संख्या आलेल्या आहेत. आता पहिल्या ज्या 2 संख्या आहेत 14 आणि 19 यांच्यामध्ये आहे 5चा फरक. त्यानंतर 19 आणि 25 यांच्यामध्ये आहे 6चा फरक. 25 आणि 32 यांच्यामध्ये आहे 7चा फरक. 32 आणि 40 यांच्यामध्ये आहे 8चा फरक. मित्रांनो पुढचा फरक 9चा असला पाहिजे, म्हणजे 40 आणि 9 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी होणार 49. म्हणजे या ठिकाणी 9चा फरक येतो. पुढे आहे मित्रांनो बघा 49 आणि 59 म्हणजे 10चा फरक. आणि त्यानंतर पुन्हा मग मित्रांनो 59 आणि 70 म्हणजे 11चा फरक. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 49. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 49. प्रश्न नंबर 8 28 38 49 62 प्रश्नचिन्ह 77 91 101. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काय असेल, 4 पर्यायातली कोणती संख्या येईल ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. प्रश्न नंबर 9 मित्रांनो आपल्याला या ठिकाणी घड्याळ दिलेले आहेत. त्यानंतर एका घड्याळामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तर आपण बघूयात. पहिल्या घड्याळामध्ये 1 वाजले, त्यानंतरच्या घड्याळामध्ये मित्रांनो 10 वाजले, त्यानंतरच्या घड्याळामध्ये या ठिकाणी 9 वाजलेले आहेत. बघा पहिल्या घड्याळात 1 वाजला, दुसऱ्या घड्याळात मित्रांनो 11 वाजले, नंतरच्या घड्याळात 9 वाजले, नंतर प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर पुन्हा घड्याळात वाजलेले आहेत 5, नंतर वाजलेले आहेत 3. मित्रांनो एक गोष्ट लक्षात आलेली असेल, घड्याळ उलट क्रमाने फिरत आहे. म्हणजे पहिल्या घड्याळामध्ये 1 वाजले, बघा पहिल्या घड्याळात 1 आहे, घड्याळ पुन्हा आता या ठिकाणी 2 तास पाठीमागे मित्रांनो या ठिकाणी 2 घरं पाठीमागं गेलं, म्हणजे 12 आणि नंतर 11. बघा घड्याळ उलट क्रमाने फिरत आहे. पहिल्या घड्याळात 1 वाजले, दुसऱ्या घड्याळात 11 वाजले, तिसऱ्या घड्याळात घड्याळ आणखीन पुन्हा 2 तास मागे आलं, 11च्या अगोदर 2 तास म्हणजे 9 वाजले. मग आता 9च्या अगोदर मित्रांनो पुन्हा 2 तास म्हणजे किती, तर या ठिकाणी 8 आणि 7 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी जे घड्याळ असेल त्यामध्ये 7 वाजलेले असले पाहिजे. मग 7च्या मागे पाठीमागे जर आपण 2 तास घेतलं तर बरोबर मित्रांनो या ठिकाणी 5 वाजले, 5च्या पाठीमागं 2 तास म्हणजे 4 आणि 3 म्हणजे शेवटच्या घड्याळात बरोबर 3 वाजलेले आहेत. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं जे घड्याळ आहे त्या घड्याळात 7 वाजलेले असायला हवे. मग 7 कोणत्या घड्याळात वाजलेले आहे, तर पर्याय क्रमांक 4 या घड्याळात मित्रांनो 7 वाजलेले आहेत. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10 मित्रांनो या ठिकाणी एक वर म्हणजे अप ॲरो आहे, त्यानंतर मित्रांनो उजव्या कोपऱ्यामध्ये तिरका एक बाण आहे, त्यानंतर उजवीकडं या ठिकाणी बाण आहे, उजवीकडं तोंड असणारा, त्यानंतर उजवीकडंच पण खालच्या बाजूला या ठिकाणी ॲरो असणारा एक बाण दिसतोय, त्यानंतर खाली या ठिकाणी ॲरो असणारा एक बाण आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे, पुन्हा डावीकडं ॲरो असणारा एक बाण आहे, त्यानंतर डावीकडंच पण वरच्या बाजूला या ठिकाणी ॲरो असणारा एक बाण आहे. तर मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल, तर आपण मित्रांनो एक समजून घेऊ शकतो. बघा पहिला ॲरो आहे वर, त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो या ठिकाणी हा कोपऱ्यामध्ये, त्यानंतर आहे
डावीकडं. त्यानंतर आहे मित्रांनो या कोपऱ्यामध्ये म्हणजे उजवीकडं खालच्या बाजूला. त्यानंतर आहे खाली. आता मित्रांनो कुठे असेल तर या ठिकाणी डावीकडं आणि खालच्या कोपऱ्यामध्ये ॲरो असणारा हा बाण असेल. त्यानंतर पुढे बघा बरोबर डावीकडं आणि त्यानंतर उजवीकडं डावीकडेच पण वरच्या कोपऱ्यामध्ये ॲरो असणारा बाण असेल. मग आपण जर बघितलं तर आपलं उत्तर 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. बघा मित्रांनो खाली त्यानंतर डावीकडंच पण खालच्या बाजूला ॲरो असणारा बाण असेल म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. मित्रांनो या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे. त्यामध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये एक छोटा चौकोन आहे आणि डाव्या बाजूला एक भरीव गोल आहे. मग मित्रांनो तो डाव्या बाजूचा भरीव गोल नंतर कुठे आलाय तर तो आला खालच्या बाजूला. डावीकडनं नंतर आला तो खाली. नंतर तो भरीव गोल या ठिकाणी उजवीकडं आला. नंतर तो पुन्हा भरीव गोल पुढच्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला आला. मित्रांनो पुन्हा मग तो कुठं येईल तर पुन्हा डावीकडं मध्ये भरीव गोल असायला पाहिजे. मग डावीकडं आणि या ठिकाणी या चौकोनाच्या मध्यभागी म्हणजे कडेला या ठिकाणी भरीव गोल असेल अशी कोणती आकृती आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक आपण 3 बघू शकतो. बघा म्हणजे पहिली जी आकृती आहे तीच आकृती या ठिकाणी पुन्हा आलेली आहे. म्हणजे मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे मित्रांनो बघा ॲरोच्या साह्यानं दाखवतो. सुरुवातीला आहे डावीकडं भरीव गोल, नंतर आहे या ठिकाणी खाली भरीव गोल, नंतर दिसतोय आपल्याला उजवीकडं भरीव गोल, नंतर पुढच्या आकृतीमध्ये दिसतोय आपल्याला पुन्हा वरच्या बाजूला भरीव गोल. आता हे 4 झाले म्हणजे परत पुढे कुठे येणार तर पुन्हा या ठिकाणी हा ॲरो येणार म्हणजे डावीकडं या ठिकाणी ॲरो असणारा म्हणजे डावीकडं या ठिकाणी भरीव गोल असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो हा आकृतिबंध आहे तोच या ठिकाणी रिपीट झालेला आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ह्या ज्या 4 आकृत्या आहेत त्याच आकृत्या मित्रांनो या ठिकाणी पुढे क्रमाने रिपीट होणार आहे. म्हणजे पहिली जी आकृती आहे ती पुन्हा 5 नंबरला, दुसरी जी आकृती आहे ती आपल्याला या ठिकाणी 6 नंबरला दिसेल. या क्रमानं ह्या आकृत्या मित्रांनो पुन्हा रिपीट होतील. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. मित्रांनो 12व्या प्रश्नाचं जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या आकृतीमध्ये एकूण आपल्याला 5 वर्तुळ दिसत आहेत जे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. 5 नंतर आहेत 3 वर्तुळ, नंतर आहेत पुन्हा 4 वर्तुळ, नंतर 5 वर्तुळ, 3 वर्तुळ आणि मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी 4 म्हणजे 5, 3, 4 5, 3, 4 वर्तुळ एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. अशी आकृती कोणती आहे तर मित्रांनो ती आकृती आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा 5, 3, 4 5, 3, 4 पुन्हा या ठिकाणी शेवटी 5 वर्तुळ एकमेकात गुंतलेले आलेले आहेत. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 13. खालील चित्रातील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी कोणत्या फरशीचा उपयोग केला आहे ते पर्यायातून शोधा. मित्रांनो हा जो आकृतिबंध तयार झाला आहे त्यासाठी एक विशिष्ट फरशी वापरलेली आहे. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये जी फरशी दिसते बघा त्या फरशीचा वापर करून हा आकृतिबंध तयार झालेला आहे. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. विद्यार्थी मित्रांनो हा जो आकृतिबंध दिसतोय या ठिकाणी हा जो फरशीचा आकार आहे तो आकृतिबंध तयार होण्यासाठी कोणती फरशी वापरलेली असेल तर मित्रांनो आपण 4 पर्यायांकडे जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 1 मधील फरशीचा वापर करून हा आकृतिबंध तयार झालेला आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 15. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नंबर 15 मध्ये जो आकृतिबंध दिसतो हा आकृतिबंध तयार होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्याय क्रमांक 4चा आधार घ्यावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जर आपण असे एकमेकांना जोडले तर या पद्धतीचा आकृतिबंध तयार होईल.
म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, बाकीचे पर्याय जर बघितले तर हा आकृतिबंध तयार होणार नाही. प्रश्न नंबर 15 मधील आकृतिबंध तयार होण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 4चा वापर करावा लागेल. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 16. विद्यार्थी मित्रांनो, हा आकृतिबंध जर बघितला तर या ठिकाणी बघा आपल्याला मध्ये पूर्ण एक चौकोन रंग न दिलेला दिसतोय, म्हणजे पूर्ण मोकळा चौकोन या ठिकाणी दिसतोय. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा आकृतिबंध तयार होण्यासाठी आपण पर्यायातल्या कोणत्या फरशीचा वापर करावा लागेल? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा पूर्ण या ठिकाणी एक रिकामा चौकोन आहे, एक चौरस आहे. हा आकृतिबंध, ही फरशी जर वापरली तर आपण प्रश्न आकृतीमधील आकृतिबंध तयार करू शकतो. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 17. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आकृती जर बघितली आपण तर या ठिकाणी हा आकृतिबंध तयार होण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील 4 या आकृतीचा आधार घ्यावा लागेल. 4 या फरशीचा आपण जर वापर केला तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न नंबर 17 मधील आकृतिबंध तयार करता येऊ शकतो. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 18. खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? विद्यार्थी मित्रांनो, आकृतिबंध जर आपण बघितला तर 10, 15, 20, 25 या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये 5चा फरक आहे, किंवा या सगळ्या संख्या 5च्या पाड्यातील आहे. म्हणजे 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 48. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी 30 ही संख्या येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब, किंवा प्रत्येक संख्येमध्ये, प्रत्येक चौकोनामध्ये मित्रांनो, प्रत्येक चौकोनामध्ये दिलेल्या संख्येमध्ये 5चा फरक आहे. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब योग्य. प्रश्न नंबर 19. खालीलपैकी कोणत्या आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या येईल? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक अ जर बघितला आपण 12 1 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60. म्हणजे पर्याय क्रमांक अ मध्ये आपण प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या घेणार. आता पर्याय क्रमांक आपण ब बघितला तर 21, 24, 27, प्रश्नचिन्ह 33. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर या प्रत्येक संख्येमध्ये 3चा फरक आहे. 21 नंतर 21 अधिक 3 24 अधिक 3 27 अधिक जर 3 केले तर मित्रांनो उत्तर येणार 30. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 30 येणार. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा. यानंतर पर्याय क्रमांक क आहे या ठिकाणी 9 18, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सक 54. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या येईल. हा आकृतिबंध या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा आहे बरोबर. आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड, 20 40, प्रश्नचिन्ह 80 100 120. विद्यार्थी मित्रांनो, या 20च्या पाड्यातील संख्या आहे 20 1 20, 20 2 40, 20 त्रिक 60. प्रश्नचिन्हाच्या जागी 60 येणार, 36 ही संख्या येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो. चूक अ आणि क या दोन आकृत्यांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या येते. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि क योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घटक 5 आकृतिबंध या टॉपिकमधील व्यवसाय आपण या ठिकाणी बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.